नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. लास्ट टाईम आपण अख्खा सिलेबस बघितला होता 11वी सायन्सचा, की काय काय बायोलॉजीचा आपण सिलेबस पाहिला होता. आपण 16 चॅप्टरचं वरून एक ओव्हरलुक केला होता, बरोबर. आता आपल्याला इन डेप्थ आपल्याला थोडंसं जायचं आहे. आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतोय. हा जो पहिला चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, हा तुमचा पहिला चॅप्टर आहे आणि एकदम बेसिक आहे. खूप मोठा नाही आहे, एकदम छोटा चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट्स आहेत. वेटेज बघायला गेलं तुम्ही तर नीटसाठी फक्त एखादा मार्काला विचारला जातो प्रश्न, पण तो एक मार्क्स म्हणण्यापेक्षा एक एक क्वेश्चन याच्यावरती येतो, म्हणजे 4 मार्क्स तुमचे झाले, बरोबर, नीटमध्ये. त्यामुळे हा टॉपिक छोटा आहे आणि यातला मार्क गेला नाही पाहिजे नीटसाठी तरी. ठीक आहे, थेरॉटिकली आपण बघणारच, पण नीटसाठी तो सुद्धा एकही मार्क याच्यातला गेला नाही पाहिजे असं माझं मत आहे. एकदम साधा सोपा सरळ चॅप्टर आहे. लिव्हिंग वर्ल्ड नावातच आहे. आपल्याला एका जगाचा परिचय करून घ्यायचा आहे जो लिव्हिंग आहे, म्हणजेच कोणता, सजीव आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला सजीवांचा अभ्यास करायचा आहे. बायोलॉजीमध्ये आपण ऑफकोर्स की आपण सजीवांचाच अभ्यास करतो, पण सजीव नेमकं कोणाला म्हणायचं, त्याचे कॅरेक्टर्स काय, त्याचे फीचर्स काय, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, बरोबर. सजीव काय, निर्जीव काय, ह्या चॅप्टरमध्ये तेवढंच आहे. बघूया, आपण चालू करूया चॅप्टरला, द लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे. बघा, जसं मगाशी मी म्हटलं तर कॅरेक्टर्स, तसे हे कॅरेक्टर्स आपल्याला अभ्यासाचे आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय कॅरेक्टर दाखवतं. म्हणजे जर एखादी वस्तू तुमच्या समोर आहे तर ती आपण सजीव कोणाला म्हणायचं, निर्जीव कोणाला म्हणायचं. जर जे तुम्हाला आता इथे बघा 6 दिलेत कॅरेक्टर्स जे महत्त्वाचे आहेत, ते हे 6 कॅरेक्टर्स जर एखादी गोष्ट जर हे 6 कॅरेक्टर्स दाखवत असेल तर त्याला म्हणायचं सजीव. आणि जर एखादी गोष्ट हे 6 कॅरेक्टर्स, हे 6 फीचर्स दाखवत नसेल तर त्याला म्हणायचं निर्जीव. हे लक्षात घ्या. हे 6 कॅरेक्टर्स काय ते 1 बाय 1 आपल्याला बघायचे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे, लक्षात ठेवा. हे 6 कॅरेक्टर्स तुम्हाला माहिती आहेत, फक्त त्यांचा कन्सेप्च्युअल अभ्यास तुम्ही केला नसणार, तोच आपल्याला इथं करायचा आहे. नक्की या गोष्टी काय त्या समजून घ्यायच्यात आपल्याला. बघा, कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय म्हटलेलं आपण, कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे काही कॅरेक्टर्स आहेत ज्यामुळे ते लिव्हिंग ठरतात, ज्यामुळे ते सजीव ठरतात, बरोबर. पहिलं कोणतं आहे तर ग्रोथला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वाढ, बरोबर. दुसरं आहे रिप्रोडक्शन, बरोबर, पुनरुत्पादन. तिसरं आहे मेटाबॉलिझमला काय म्हणतात मराठीमध्ये, माहिती आहे कोणाला, याला म्हणतात चयापचय क्रिया, बरोबर. मेटाबॉलिझम म्हणजे काय, चयापचय. म्हणजे कॅरेक्टर्स आपण बघत होतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. पहिलं कॅरेक्टर कोणतं आहे, ग्रोथ. दुसरं कोणतं आहे, रिप्रोडक्शन. तिसरं कोणतं आहे, मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय. चौथं कोणतं आहे बघा, कॉन्शियसनेस, बरोबर. कॉन्शियसनेस म्हणजे काय आपण ते बघूच पुढं, तुम्हाला माहितीच आहे कॉन्शियसनेस म्हणजे काय. रिस्पिरेशन, ज्याला मराठीमध्ये आपण श्वसन म्हणतोय, 5 नंबरचं कॅरेक्टर आहे, बरोबर, श्वसन. म्हणजे जर एखादा प्राणी श्वसन क्रिया दाखवत असेल तर तो सजीव, असं याचा साधारण सरळ अर्थ आहे, बरोबर. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे कोणत्या ऑर्गनायझेशन. आता हे ऑर्गनायझेशन म्हणजे काय बघा, काही काही प्राण्यांमध्ये फक्त सेल्स असतात, मग त्याला म्हणायचं सेल लेवल ऑर्गनायझेशन. काही काही प्राण्यांमध्ये फक्त टिश्यू असतात तर त्याला म्हणायचं टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. काही काही प्राण्यांमध्ये सेल्स असतात, सेलपासून टिश्यू बनलेले असतात आणि त्या टिश्यूंपासून अवयव बनलेले असतात, ऑर्गन्स, त्यांना म्हणायचं ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन, बरोबर. काही काही प्राण्यांमध्ये सगळ्या संस्था डेव्हलप असतात, म्हणजे सेल्स असतात, सेलपासून टिश्यू बनलेले असतात, टिश्यू एकत्र येऊन अवयव बनलेले असतात, ऑर्गन्स, आणि ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम बनलेले असते, आणि ऑर्गन सिस्टीम्स एकत्र येऊन तुमची होल बॉडी बनलेली असते, बरोबर. म्हणजे किती लेवल्स आहेत बघा ऑर्गनायझेशनच्या. ज्यांच्यात फक्त सेल्स असतात त्यांना सेल लेवल ऑर्गनायझेशन म्हणायचं. ज्यांच्यात सेल्स आहेत, टिश्यू आहेत, त्यांना टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन म्हणायचं. ज्यांच्यात सेल्स आहेत, सेल्सपासून टिश्यू बनलेत आणि टिश्यूपासून ऑर्गन्स बनलेत, त्याला म्हणायचं ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. हे आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे लक्षात ठेवा, मुलांना माहीत नसतं. ठीक आहे. आता आपण हे जे कॅरेक्टर्स बघितले 6, बरं का. तर पहिला होता ग्रोथ, दुसरा होता रिप्रोडक्शन, तिसरा होता मेटाबॉलिझम, चौथा होता कॉन्शियसनेस. हे पहिले 4 आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. नीट एक्झामसाठी लक्षात ठेवा, हे 4 खूप महत्त्वाचे आहेत. या चारींना मिळून म्हणतात स्पेशल 4 कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय म्हणतात, स्पेशल 4 कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला हे 4 खूप डीपमध्ये बघायचे आहेत. तुम्हाला आत्ताच नाव सांगितलं या चारींचं, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस.
यांना म्हणतात स्पेशल 4 कॅरेक्टर्स. सजीवांची ही स्पेशल 4 कॅरेक्टर्स आहेत, हे लक्षात ठेवा नीट एक्झामसाठी. वन बाय वन आपल्याला बघायचे. ग्रोथ तुम्हाला माहिती आहे, ग्रोथ म्हणजे वाढ, ज्याला आपण मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेत म्हणतो वाढ. पण थोडंसं डीपमध्ये जाऊन आता इथं आपल्याला बघणं, लक्षात घेणं गरजेचं आहे. बघू आपण ग्रोथ चालू करू. कॅरेक्टर्सचा ह्या आपल्याला अभ्यास करायचा आहे बरं का. आणि तुम्हाला काय म्हटलं की हे जे 4 कॅरेक्टर्स आहेत पहिले, यांना म्हणायचं स्पेशल 4 कॅरेक्टर्स. ठीक आहे, पुढे जाऊया. पहिला ग्रोथ. ग्रोथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे वाढ, आपल्या शरीराची जी वाढ होत असते, बरोबर. इथं डेफिनेशन बघा काय दिली ग्रोथची, ही तुम्हाला लक्षात ठेवायची, पाठ करायची. ग्रोथ इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम. ठीक आहे, ह्या वाक्याचा अर्थ मी मेटाबॉलिझमच्या वेळेला सांगेन तुम्हाला. चयापचय क्रिया जी येणार आहे 3 नंबरला आपल्याला, त्यावेळेला मी ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ सांगेल की ह्यांनी नक्की काय म्हणलं इथं. ते म्हणतात की ग्रोथ इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम, म्हणजे मेटाबॉलिझममुळे ग्रोथ होते असं त्यांना इथं म्हणायचं आहे. ते कसं ते मी तुम्हाला मेटाबॉलिझमच्या वेळेला सांगेल. हे वाक्य फक्त लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, आता आपलं लेक्चर ऑनलाईन चालू आहे. जशा नोट्स येत आहेत तशा तुम्ही रनिंगमध्ये नोट डाऊन केल्या तर खूप बरं होईल. ह्या नोट डाऊन करायच्या तर तुम्हाला सबमिट करायच्यात नोट्स, हे लक्षात ठेवा. तुम्हाला नोट्स आम्ही विचारणार आहे, त्यामुळे नोट्स ह्या तुम्हाला सबमिट करायच्यात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ग्रोथकडे येऊया. वाढ बघतोय आपण, डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, फक्त मी एक्सप्लेन नंतर करणार आहे मेटाबॉलिझमच्या वेळेला. ठीक आहे, काय डेफिनेशन आहे. ग्रोथ इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम. ग्रोथ कॅन बी इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. ग्रोथ कॅन बी इंट्रिन्सिक और एक्सट्रिन्सिक. आता इंट्रिन्सिक ग्रोथ काय आहे आणि एक्सट्रिन्सिक ग्रोथ काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, पुढे येईलच. इंट्रिन्सिक ग्रोथ म्हणजे काय, तर ग्रोथ विथिन द बॉडी. ग्रोथ विथिन द बॉडी म्हणजे काय, म्हणजे आपण ज्या सेल डिव्हिजन होतं आपल्या शरीरामध्ये आणि आपली वाढ होते, याला म्हणायचं इंट्रिन्सिक ग्रोथ. म्हणजे आपल्यामध्ये ऑल ह्युमन बिईंग्स शो इंट्रिन्सिक ग्रोथ, म्हणजे जी आतून ग्रोथ होते सेलचं डिव्हिजन होऊन. मग एक्सट्रिन्सिक ग्रोथ काय असेल, जी बाहेरून होत असेल. म्हणजेच काय बघा, मी तुम्हाला प्रश्न विचारणारच होतो की ग्रोथ हे फक्त सजीवांमध्ये होते का निर्जीवांमध्ये होते. याचं उत्तर आहे की दोन्हींमध्ये होते. आता तुम्ही म्हणाल सजीवांमध्ये वाढ होते, हे ठीक आहे. निर्जीवांमध्ये नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये कशी काय वाढ होते, तर बघा कोणतंही उदाहरण घ्या. पठारं बघा, भूगोलात तुम्ही शिकला असेल, किंवा पर्वत बघा, पर्वतरांगा, यांची उंची बघा कमी जास्त होत असते. कशामुळं, की बाहेरून काही पदार्थांचं संचयन त्यामध्ये होत असेल, अक्युमुलेशन होत असेल, बरोबर. ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ सबस्टन्सेस ऑन देअर बॉडी सरफेस, बरोबर. त्यामुळे सुद्धा निर्जीवांची वाढ होऊ शकते, बरोबर. तुम्ही एखादा दगड जर बाहेर नेऊन ठेवला आणि त्याच्यावरती बर्फ साचलं तर त्याची वाढ होणारच आहे, बरोबर. त्यामुळे निर्जीव वस्तूसुद्धा ग्रोथ दाखवतात. फक्त निर्जीव वस्तू ज्या ग्रोथ दाखवतात त्याला म्हणतात एक्सटेन्सिक ग्रोथ, जी बाहेरून असते, फ्रॉम द आउटर सरफेस. आउटर सरफेसवरती काहीतरी अक्युमुलेट झाल्यानंतर, काहीतरी संचयन झाल्यानंतर, काहीतरी साचल्यानंतर जी ग्रोथ होते त्याला म्हणतात एक्सटेन्सिक ग्रोथ, आणि हे निर्जीवांमध्ये असते. पण सजीव कोणते दाखवतात, इंट्रिन्सिक ग्रोथ. त्यांची आतून ग्रोथ होत असते. म्हणजे आतून होते म्हणजे कशी काय, सेलच्या डिव्हिजन असतात, एकाच्या 2 होतात, 2च्या 4 होतात, बरोबर. आणि अशी त्यांची वाढ होत राहते. त्यामुळे जे सजीव दाखवतात त्यांना इंट्रिन्सिक ग्रोथ म्हणतात, आणि जे निर्जीव दाखवतात त्यांना एक्सट्रिन्सिक ग्रोथ म्हणतात. हे इथं लक्षात ठेवा, नीटसाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न येतो, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिकमधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे, आणि त्यांची एक्झाम्पल्स तुम्हाला कळायला पाहिजे. एक्सट्रिन्सिक ग्रोथ बाहेरून होते म्हणजे ती निर्जीवांमध्येच झाली पाहिजे, हा कॉमन सेन्स आहे, बरोबर. आणि इंट्रिन्सिक ग्रोथ नावातच आहे, इन आणि एक्स. इंट्रिन्सिक म्हणजे ग्रोथ विथिन द बॉडी, इनसाईडमध्ये होते, बरोबर. ती सजीवांमध्ये होते. एक्झाम्पल आपलं लक्षात ठेवायचं ह्युमन बिईंग, बरोबर. पुढचं जाऊया. ग्रोथ झालं, पुढचं कोणतं कॅरेक्टर होतं, रिप्रोडक्शन, बरोबर. सजीव आपल्यासारखाच एखादा नवीन जीव निर्माण करतो, याला म्हणतात रिप्रोडक्शन, पुनरुत्पादन, बरोबर. सजीवांची ती टेंडन्सी असते. फीचर्स आपण बघतोय ना कॅरेक्टर्स सजीवांचे काय कॅरेक्टर्स होते, दुसरंच बघत होतो आपण, रिप्रोडक्शन. म्हणजेच काय, रिप्रोडक्शन म्हणजे काय, सजीव आपल्यासारखाच एखादा नवीन जीव तयार करतो, याला म्हणायचं पुनरुत्पादन, ज्याला रिप्रोडक्शन म्हणतात. डेफिनेशन बघा काय त्याची, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टेंडन्सी टू प्रोड्यूस आयडेंटिकल ऑर्गॅनिझम, दॅट इज रिप्रोडक्शन. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टेंडन्सी टू प्रोड्यूस आयडेंटिकल ऑर्गॅनिझम, दॅट्स कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन, बरोबर. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स शो रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स. प्रत्येक सजीवाचं ते एक फीचर आहे, त्यामुळे तर आपण त्याचा आत्ता अभ्यास करतोय. रिप्रोडक्शन
हे प्रत्येक सजीवाचं एक कॅरेक्टर आहे, तो शो करतो. परंतु एक्सेप्शन्स आहेत त्याला. आता एक्सेप्शन्स बघू काय काय. एक्सेप्शन्स बघा. म्यूल. म्यूल म्हणजे काय? खेचर ज्याला मराठीमध्ये म्हणतात. खेचर हा प्राणी. त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर नसतं. त्यामुळे तो त्याला अपवाद आहे. अजून काय? वर्कर बी. कामकरी माशी तुम्ही बघितली असेल, वर्कर बी. हिच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर नसतं. त्यामुळे हे याला अपवाद आहेत. बरोबर? आपण जरी म्हणत असलो की दुसरं सेंटेन्स बघा काय होतं आपलं. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. पण इथं जरी ऑल लिव्हिंग म्हणत असलो सर्व सजीवांमध्ये, तरी त्याला काहीतरी एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. बरोबर? आणि जिथं अपवाद असतं तिथं आपल्याला प्रश्न येतो नीटमध्ये किंवा CETमध्ये. हे लक्षात ठेवा. सरळ प्रश्न विचारणार नाहीत नीटला. जिथं अपवाद येतो तिथं प्रश्न येतो, कारण ह्याला एक्सेप्शन आहे रिप्रोडक्शनला. बरोबर? म्यूल आणि वर्कर बी हे लक्षातच ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? सजीव त्याच्यासारखाच एखादा नवीन जीव तयार करतो, त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. म्हणजे काय? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव अ टेंडन्सी टू प्रोड्यूस आयडेंटिकल ऑर्गॅनिझम. दॅट्स इट. दॅट्स रिप्रोडक्शन. बरोबर? सगळे सजीव दाखवतात रिप्रोडक्शन. एक्सेप्शन काय? म्यूल आणि वर्कर बी. हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. एक्सेप्शनवरतीच प्रश्न येतो मेजॉरिटी. त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे दुसरं फीचर झालं. पहिलं फीचर आपण बघितलं होतं ग्रोथ, वाढ. दुसरं बघितलं होतं रिप्रोडक्शन. आता तिसरं असेल मेटाबॉलिझम. ग्रोथची आपण डेफिनेशन बघितली होती. ती डेफिनेशन मी पहिल्यांदा इथं क्लिअर करतो. हे मेटाबॉलिझम बघितल्यानंतर पहिल्यांदा मेटाबॉलिझम, ज्याला आपण चयापचय क्रिया म्हणतो मराठीमध्ये, हे नक्की काय आहे याचं आपण बघू इथं. बघा डेफिनेशन बघा काय, ही तुम्हाला पाठ करायची डेफिनेशन. नोट डाऊन करून ठेवा, लक्षातच ठेवायची. डेफिनेशन बघा काय मेटाबॉलिझमची, चयापचय क्रिया. ऑल द बायोकेमिकल रिॲक्शन्स दॅट ऑकर सायमल्टेनियसली इन युअर बॉडी इज नोन ॲज मेटाबॉलिझम. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही जैव रासायनिक बायोकेमिकल, ज्या काही जैव रासायनिक प्रक्रिया चाललेल्या असतात सायमल्टेनियसली, त्यांना एकत्रितरित्या म्हणायचं मेटाबॉलिझम, चयापचय क्रिया. म्हणजेच काय बघा, आपल्याकडे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे रक्ताची, रक्ताभिसरण संस्था. बरोबर? एक्सक्रिटरी सिस्टीम आहे तुमच्याकडं, श्वसन संस्था आहे. अशा बऱ्याच संस्था आहेत. ह्या एकत्रितरित्या काम करतात तेव्हा तुमचं बॉडी फंक्शनिंग होते. बरोबर? बरोबर का? अशाच ह्या ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन तुमच्या शरीरामध्ये सायमल्टेनियसली चालल्यात, याला म्हणतात मेटाबॉलिझम. म्हणजे मेटाबॉलिझम दुसरं तिसरं काही नाही की ह्या रिॲक्शन आहेत ज्या एकत्र तुमच्या शरीरामध्ये चालल्या आहेत. ऑल दी बायोकेमिकल रिॲक्शन्स, ऑल दी बायोकेमिकल रिॲक्शन्स दॅट ऑकर्स इन युअर बॉडी सायमल्टेनियसली इज नोन ॲज मेटाबॉलिझम. बरोबर? मेटाबॉलिझम दोन प्रकारचे असतात. एक आहे तुमचं ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम, दुसरं आहे कॅटाबॉलिक मेटाबॉलिझम. ॲनाबॉलिकमध्ये काय होतं? आता नीट ह्या दोन गोष्टी समजून घ्या बरं का, गडबड करू नका. या दोन्ही गोष्टी नीट समजून घ्या. ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम शोज कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. आता ही खूप तुम्हाला अवघड वाटेल. ॲनाबॉलिकमध्ये मी लिहिलं की ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम शोज कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन आणि कॅटाबॉलिक मेटाबॉलिझम शोज डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. याचा अर्थ काय तुम्हाला समजत नसेल इथं. बरोबर? आता फक्त ॲनाबॉलिक आपण बघून घेऊ. ॲनाबॉलिकमध्ये काय होतं? आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स, हे विसरून जा सध्याला, ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक. मी काय सांगतो त्यावरती लक्ष द्या. ठीक आहे. प्रोटीन्स, प्रथिनं आपल्या शरीराला खूप गरजेचं असतात. आपल्या शरीराचे जे संरचनात्मक घटक आहेत त्यामध्ये प्रोटीन्स हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या बॉडीला शेप देण्यासाठी किंवा आपल्या बॉडीची निगा राखण्यासाठी प्रोटीन्स खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रोटीन्स बनतात अमिनो ॲसिड्सपासून. बरोबर? अमिनो आम्लांपासून, ज्याला मराठीमध्ये म्हणतात, त्यापासून हे प्रोटीन्स बनलेले असतात अमिनो ॲसिड्सपासून. हे अमिनो ॲसिड्स जेव्हा तुमचे प्रोटीन्स तयार करतात, ह्या रिॲक्शनला म्हणायचं ॲनाबॉलिक रिॲक्शन. बघा इथं प्रोटीन्स तयार होत आहेत, त्यामुळे याला काय म्हणलं आहे? कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्शन. बरोबर? कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्शन म्हणलेत. कारण का? ॲमिनो ॲसिड तुमचं प्रोटीन्स तयार करतं. इथं तयार करते प्रोटीन्स, त्यामुळे ती आहे तुमची कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. बघा मी परत एकदा सांगतो काय आपण बघितलं ते. ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम बघत होतो. आपल्याला प्रोटीन्स तयार करायचे. प्रोटीन्स तयार कोण करतं? अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडपासून तुमचे प्रोटीन्स तयार होत आहेत. इथं प्रोटीन्स तयार होत आहेत. बरं, म्हणून याला आपण म्हणतोय कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. बरोबर? आणि त्या कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शनला काय म्हणतात? ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम. बरोबर? आता इथं प्रोटीन्स तयार झालेत, म्हणजे इथं कॅटाबॉलिकमध्ये एक्झॅक्ट अपोजिट असेल. कॅटाबॉलिकमध्ये काय असेल मग? इथं काय असेल? प्रोटीन जे ऑलरेडी तयार आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यांपासून अमिनो ॲसिड्स तयार होतात.
काय तयार होतात? ॲमिनो ॲसिड्स तयार होतात. कॅटाबॉलिकमध्ये काय होतं? जे प्रोटीन्स ऑलरेडी अवेलेबल आहेत आपल्या शरीरामध्ये त्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि अमिनो ॲसिड्स तयार होतात. म्हणजे प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन झालं इथं. प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं आहे म्हणून याला काय म्हणायचं? डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. काय म्हणायचं? डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. म्हणजे ॲनाबॉलिझममध्ये कन्स्ट्रक्शन होतं आहे आणि कॅटाबॉलिझममध्ये डिस्ट्रक्शन होते. हे लक्षात ठेवा. राहील लक्षात? व्हिडिओ परत एकदा बघा काय काय सांगितलं आपण ते, त्यामुळे लक्षात राहील. ॲनाबॉलिक मेटाबॉलिझममध्ये प्रोटीन्स तयार होतात त्यामुळे त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन म्हणतोय. कॅटाबॉलिक मेटाबॉलिझममध्ये प्रोटीन्स ब्रेकडाऊन होत आहेत अमिनो ॲसिडमध्ये म्हणून त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन म्हणतात. आता बघा, जेव्हा तुमचं कन्स्ट्रक्शन म्हणजेच ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम हे जास्त असतं कॅटाबॉलिक मेटाबॉलिझमपेक्षा, म्हणजे तुमचं कन्स्ट्रक्शन हे जास्त असतं. कन्स्ट्रक्शन ॲनाबॉलिकमध्ये बरं का, तुमचं कन्स्ट्रक्शन जास्त असतं तुमचं कॅटाबॉलिझमपेक्षा म्हणजे डिस्ट्रक्शनपेक्षा. तेव्हा काय होतं? तेव्हा तुमच्या शरीराची वाढ होते. बघा मी परत एकदा सांगतो, कन्सेप्ट नीट समजून घ्या. ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक तुम्हाला समजलं. ॲनाबॉलिकमध्ये तुमचं काय होतं आहे? कन्स्ट्रक्शन होतं आहे, बरोबर? ॲनाबॉलिकमध्ये काय होतं तुमचं? कन्स्ट्रक्शन होतं आहे. आणि कॅटाबॉलिकमध्ये काय होतं आहे तुमचं? डिस्ट्रक्शन होतं आहे, बरोबर? प्रोटीन्स ब्रेकडाऊन होत आहेत तुमच्या कॅटाबॉलिझममध्ये, बरोबर? म्हणजे जेव्हा कन्स्ट्रक्शन रिॲक्शन ही मोठी असते, म्हणजेच कन्स्ट्रक्शन रिॲक्शन म्हणजे कोणती? ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम ही जेव्हा जास्त असते तुमच्या डिस्ट्रक्शनपेक्षा, तेव्हा काय होते? वाढ होते. वाढ म्हणजेच काय? ग्रोथ. त्यामुळं आपण काय म्हणलं होतं बघा इथं, ग्रोथ इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममुळे ग्रोथ होते. कारण का? तुमची कन्स्ट्रक्शन रिॲक्शन ही मोठी असते कोणापेक्षा? डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शनपेक्षा. म्हणजेच तुमची ॲनाबॉलिक रिॲक्शन ही मोठी असते कोणापेक्षा? तुमच्या कॅटाबॉलिक रिॲक्शनपेक्षा. हे लक्षात ठेवा, ठीक आहे? समजलं नाही तर परत एकदा हा कन्सेप्ट नीट चेक करा. काय तो नाही समजला तरी कमेंटमध्ये सांगा, नक्कीच सांगा. लक्षात राहिलं? मेटाबॉलिझमची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. ऑल द बायोकेमिकल रिॲक्शन्स दॅट ऑकर सायमल्टेनियसली इन अवर बॉडी इज नोन ॲज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम दोन टाईपचे आहेत, ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक. ॲनाबॉलिकमध्ये काय होतं आहे? अमिनो ॲसिड्सपासून तुमचे प्रोटीन्स तयार होत आहेत. इथं प्रोटीन्स तयार होत आहेत म्हणून याला म्हणलं आपण कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन, बरोबर? कॅटाबॉलिकमध्ये काय होतं? जे प्रोटीन्स ऑलरेडी तुमच्या शरीरात तयार आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होऊन तुमचे ॲमिनो ॲसिड तयार होतात. इथं प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होतं आहे म्हणून याला म्हणलं आहे डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. जेव्हा तुमची ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन ही जास्त असते डिस्ट्रक्टिव्हपेक्षा, तेव्हा काय होते? तुमची ग्रोथ होते. त्यामुळे आपण ग्रोथची डेफिनेशन काय बघितली होती? ग्रोथ इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम. हे लक्षात ठेवा, ठीक आहे? मेटाबॉलिझम खूप महत्त्वाचं आहे. हे तुमचं तिसरं फीचर होतं. पहिलं कॅरेक्टर आपण सजीवांचं काय बघितलं होतं? ग्रोथ, वाढ, बरोबर? दुसरं बघितलं होतं रिप्रोडक्शन, पुनरुत्पादन. तिसरं आत्ता बघितलं मेटाबॉलिझम. चौथं कोणतं होतं सांगा बघू? चौथं फीचर आहे तुमचं कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे काय बघा, आपण बघा सजीवांची एक टेंडन्सी असते आपल्या सजीवांची, की आपण आपल्या आउटर एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतो. रिस्पॉन्ड करतो म्हणजे काय? पर्यावरणाला आपण, की जर समजा हवेत गारठा असेल, गारवा असेल तर आपल्याला थंडी वाजते लगेच, बरोबर? आपण स्वेटर वगैरे घालतो. जर खूप उघडत असेल तर आपल्याला घाम येतो, बरोबर? हे जे आपण आउटर एन्व्हायरमेंटला जे रिस्पॉन्ड करतोय याला म्हणतात कॉन्शियसनेस. याला म्हणतात कॉन्शियसनेस. लक्षात घ्या. डेफिनेशन काय दिली आहे बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिस्पॉन्ड टू देअर आउटर एन्व्हायरमेंट इज नोन ॲज कॉन्शियसनेस, बरोबर? प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, सजीवाची एक टेंडन्सी असते की तो काय करतो? आउटर एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतो. याला म्हणायचं कॉन्शियसनेस, ठीक आहे? याला म्हणतात कॉन्शियसनेस. हे चौथं फीचर आहे. आणि स्पेशल 4 कॅरेक्टर्स जे तुम्हाला सांगितले होते त्यातलं हे शेवटचं चौथं कॅरेक्टर स्पेशल 4मधलं. पहिलं होतं ग्रोथ, दुसरं रिप्रोडक्शन, तिसरं मेटाबॉलिझम आणि चौथं हे कॉन्शियसनेस. जे आपण सजीवांची जी टेंडन्सी आहे की आउटर एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करायचं त्याला म्हणतो आपण कॉन्शियसनेस. आता तुमच्या नीट परीक्षेच्या दृष्टीनं हे दोन कन्सेप्ट्स खूप महत्त्वाचे आहे. पहिलं ॲडॅप्टेशन आणि दुसरं होमिओस्टेसिस. आता ॲडॅप्टेशन तुम्ही हा शब्द खूप वेळा वाचला असेल, समजून घेतला असेल. होमिओस्टॅसिस कदाचित काही विद्यार्थ्यांसाठी नवीन असू शकतं. आता ॲडॅप्टेशन आणि होमिओस्टॅसिस यातला फरक काय आणि ते नक्की काय आहेत हे आपण समजून घेऊ, ठीक आहे?
ॲडॅप्टेशन आणि होमिओस्टॅसिस. जेव्हा आता बघा आपण आउटर एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतोय, आउटर एन्व्हायरमेंटला ज्या अर्थी आपण रिस्पॉन्ड करतोय त्या अर्थी ॲडॅप्टेशनमध्ये मेजर चेंजेस दाखवले जातात. मेजर चेंजेस म्हणजे काय बघा, ॲडॅप्टेशनमध्ये मेजर चेंजेस होतात आणि होमिओस्टॅसिसमध्ये मायनर चेंजेस होतात. आता तुम्हाला यातला फरक सांगतो. होमिओस्टॅसिस हे आपल्यामध्ये होतं मानवी शरीरामध्ये. होमिओस्टॅसिस याचा अर्थ काय होतं की सेम स्टेज. होमो म्हणजे सेम, स्टेसिस म्हणजे स्टेज. म्हणजे आपण ह्युमन बिईंग थ्रूआउट सेम स्टेज कॅरी करतो. सेम स्टेज कॅरी करतो म्हणजे काय, आताच सांगितलं, जसं वातावरणात गारवा असेल तर आपल्याला थंडी वाजते, पण आपल्या शरीरात कोणताही चेंज होत नाही, मेजर चेंज होत नाही. फार तर फार आपण स्वेटर घालतो, बरोबर. उन्हाळ्यात उकडत असेल तर फार तर फार आपल्याला घाम येतो, पण मेजर चेंज काय होत नाही आपल्या शरीरामध्ये. पण ॲडॅप्टेशनमध्ये मेजर चेंजेस होतात. म्हणजे काय, उदाहरणार्थ काय, आपल्यामध्ये कधी ॲडॅप्टेशन होत नाही, मेजर चेंजेस होत नाहीत. उदाहरणार्थ उंट तुम्ही बघितलं असेल. उंटाला वाळवंटात जगायचं असतं, तिथं त्याला सर्वाईव्ह करायचं असतं, तिथं पाण्याची आणि अन्नाची कमतरता असते. त्यामुळे त्याच्या पाठीवरती तुम्ही मदार एक बघितले असेल, बरोबर. ते ॲडॅप्टेशनचं उदाहरण आहे. एक मेजर चेंज झाले. आपल्यामध्ये तसं काही होत नाही की पाठीवरती मदार आली वगैरे, तसं काही मेजर चेंजेस होत नाही. थंडी वाजली, आपण स्वेटर घालतो, उकडायला लागलं तर आपल्याला घाम येतो, बरोबर. पण मेजर चेंजेस काही होत नाही. मेजर चेंजेस होत नाहीत, मायनर चेंजेस होतात. आपण सेम स्टेज कॅरी करतो, ह्यालाच म्हणायचं होमिओस्टेसिस. होमिओ म्हणजे सेम, स्टेसिस म्हणजे स्टेज. सेम स्टेज कॅरी करतो आपण, काही जास्त बदल होत नाहीत, त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. पण जसं उंटाचं उदाहरण सांगितलं की त्याच्या मानेवरती मदार येते, मेजर चेंजेस होतात, त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन. जर मेजर चेंजेस असतील तर त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन, जर मायनर चेंजेस असतील तर त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता हे जे तुम्हाला 4 कॅरेक्टर्स सांगितले पहिले, याला म्हणतात स्पेशल 4 कॅरेक्टर्स. पहिला ग्रोथ पाहिला आपण, नंतर रिप्रोडक्शन पाहिला, मेटाबॉलिझम पाहिला आणि आत्ता कॉन्शियसनेस पाहिला. कॉन्शियसनेस म्हणजे काय, आपण जे आउटर एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतो त्याला म्हणायचं कॉन्शियसनेस, बरोबर. आता यातले 2, मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस. आता नीटसाठी नीट लक्षात ठेवा, नीट एक्झामसाठी नीट लक्षात ठेवा. मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस याला डिफायनिंग फीचर म्हणतात. याला डिफायनिंग फीचर म्हणतात. डिफायनिंग फीचर म्हणजे काय की याला कोणताही अपवाद नाही. आणि जे पहिले 2 होते, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, याला नॉन डिफायनिंग म्हणतात. यांना काय म्हणतात, नॉन डिफायनिंग फीचर म्हणतात. आता डिफायनिंग फीचर आणि नॉन डिफायनिंग फीचर म्हणजे काय. डिफायनिंग फीचर जसं मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस, याला अपवाद नाही, त्याला म्हणतात डिफायनिंग फीचर. म्हणजे जर एखादी वस्तू मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस दाखवत असेल तर ती 100% सजीव असते, त्याला कोणताही अपवाद नाही, त्याला म्हणायचं डिफायनिंग फीचर. म्हणजेच काय तर ग्रोथला आणि रिप्रोडक्शनला काहीतरी अपवाद असणार आहे, त्यामुळे ते नॉन डिफायनिंग म्हणतात. रिप्रोडक्शनचे अपवाद तुम्हाला मगाशी सांगितले होते मी. रिप्रोडक्शनचे अपवाद तुम्हाला सांगितले होते, म्यूल आणि वर्कर बी, हे त्याला अपवाद आहेत, त्यामुळे त्याला डिफायनिंग फीचर म्हणता येत नाही. रिप्रोडक्शनला डिफायनिंग फीचर म्हणता येत नाही, कारण त्याला अपवाद आहेत. ग्रोथ तुम्हाला सांगितले होते, जसे सजीवांमध्ये होते तशी निर्जीवांमध्ये सुद्धा होती, बरोबर. एक्सट्रेन्सिक ग्रोथ होती, बरोबर, निर्जीवांमध्ये सुद्धा, बरोबर. मगाशी जसं सांगितलं होतं की सजीवांमध्ये ग्रोथ होती तशी निर्जीवांमध्येही होते. पर्वताचं आपण उदाहरण घेतलं होतं. बाहेरून काही संचयन झालं, साठा झाला तर त्याची वाढ होणारच आहे. मैदान असेल, दगड असेल, काही असेल, बाहेरून झालं त्याची वाढ होणारच आहे. त्यामुळे ग्रोथसुद्धा डिफायनिंग फीचर नाही आहे. रिप्रोडक्शनसुद्धा डिफायनिंग फीचर नाही आहे, कारण रिप्रोडक्शनला सुद्धा अपवाद आहेत, बरोबर. डिफायनिंग फीचर कोणाला म्हणायचं, ज्याला अजिबात अपवाद नाहीत, 100% ट्रू असतं ते, त्याला म्हणायचं डिफायनिंग फीचर. मग कोणकोणते डिफायनिंग फीचर आहेत तर मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस, हे दोघेच डिफायनिंग फीचर आहेत. नीटला यावरती खूप वेळा प्रश्न विचारला आहे, CETला प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे मुलांनी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पण त्याच्या अगोदर डिफायनिंग फीचर काय आणि नॉन डिफायनिंग फीचर काय हे कळणं गरजेचं आहे. समजलं डिफायनिंग फीचर म्हणजे काय, ज्याला कोणताही अपवाद नाही ते डिफायनिंग फीचर, आणि ज्याला अपवाद असतात ते नॉन डिफायनिंग फीचर. जसं ग्रोथ आणि रिप्रोडक्शनचे तुम्हाला अपवाद सांगितले होते, त्यामुळे ते नॉन डिफायनिंग फीचर आहेत. पण मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेसला कोणताही अपवाद नाही. जर एखादी वस्तू कॉन्शियसनेस दाखवत असेल तर ती 100% सजीव आहे, जसं वनस्पती कॉन्शियसनेस दाखवतात, बरोबर. जर
एखादी वस्तू मेटाबॉलिझम दाखवत असेल तर ती 100% आणि 100% सजीवच असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणारे, त्याला कोणताही अपवाद नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपण परत एकदा याची रिव्हिजन करू. ग्रोथला आपण म्हटलं होतं अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम, म्हणजे मेटाबॉलिझम जेव्हा कन्स्ट्रक्शन रिॲक्शन ही मोठी असते तुमच्या डिस्ट्रक्शन रिॲक्शनपेक्षा, तेव्हा काय होती, ग्रोथ होते. त्यामुळे आपण काय म्हटलं होतं, ग्रोथ इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम. बरोबर. बघा आपण पाहिलं होतं ग्रोथ इंट्रिन्सिक असू शकते किंवा एक्सट्रिन्सिक असू शकते. इनवरनं काय होतं, जर ग्रोथ इनसाइड होत असेल थ्रू सेल डिव्हिजन तर त्याला म्हणजे इंट्रिन्सिक, म्हणजे सजीवांमध्ये ही असते, ह्युमन बिईंगमध्ये ही असते. बरोबर. जर ग्रोथ एक्सटर्नली होत असेल, बरोबर, एक्सटर्नली काही मटेरियल डिपॉझिट होऊन होऊन जर ग्रोथ होत असेल तर त्याला म्हणायचं एक्सट्रिन्सिक. निर्जीवांमध्ये असते एक्सट्रिन्सिक आणि सजीवांमध्ये असते इंट्रिन्सिक ग्रोथ. हे लक्षात ठेवा. बरोबर. दुसरं काय बघितलं होतं आपण, रिप्रोडक्शन. सजीवांमध्ये एक टेंडन्सी असते की तो आपल्यासारखाच एखादा नवीन सजीव निर्माण करतो, याला काय म्हणायचं, रिप्रोडक्शन. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव अ टेंडन्सी टू प्रोड्यूस आयडेंटिकल ऑर्गॅनिझम, दॅट्स कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर. सगळ्या सजीवांमध्ये रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर असतं, पण एक्सेप्शन लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. एक्सेप्शन काय आहे, म्यूल म्हणजे त्याला खेचर प्राणी जो म्हणतात तो, आणि वर्कर बी हे त्याला एक्सेप्शन आहेत. ठीक आहे, हे झालं दुसरं फीचर. तिसरं कॅरेक्टर काय होतं, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम काय सांगितलं होतं तुम्हाला, तुमच्या शरीरामध्ये ज्या काही जैव रासायनिक प्रक्रिया सायमल्टेनियसली घडतात त्यांना म्हणायचं मेटाबॉलिझम, ज्याला मराठीमध्ये चयापचय क्रिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, काय डेफिनेशन आहे त्याची, नोट डाऊनच करायची आणि पाठच करायची. ऑल द बायोकेमिकल रिॲक्शन्स दॅट ऑकर सायमल्टेनियसली इन अवर बॉडी इज नोन ॲज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम ॲनाबॉलिक मेटाबॉलिझम असू शकतं किंवा कॅटाबॉलिक मेटाबॉलिझम असू शकतं. हे तुम्हाला सांगितलं होतं. ॲनाबॉलिक मेटाबॉलिझममध्ये काय होतं, तुमच्या अमिनो ॲसिड्सपासून प्रोटीन्स तयार होतात. आपण इथं काय म्हणतो, प्रोटीन्स तयार होत आहेत म्हणून याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन. बरोबर. कॅटाबॉलिकमध्ये काय होतं, मेटाबॉलिझममध्ये जे प्रोटीन्स ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यापासून अमिनो ॲसिड्स तयार होतात. इथं प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होतं आहे म्हणून याला डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन म्हणतात. आणि जेव्हा तुमची ॲनाबॉलिक रिॲक्शन ही मोठी असते तुमच्या कॅटाबॉलिकपेक्षा, तेव्हा तुमच्या शरीराची काय होते, ग्रोथ होते. त्यामुळे ग्रोथची डेफिनेशन काय बघितली होती आपण, ग्रोथ इज द अल्टिमेट रिझल्ट ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममुळे ग्रोथ होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे. व्हिडिओ परत एकदा बघा वाटलं तर, पण हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे काय बघितलं होतं आपण, चौथं कॅरेक्टरिस्टिक्स सजीवांचं, कॉन्शियसनेस. म्हणजे आपण सजीव जे काय आउटर एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतोय त्याला म्हणायचं कॉन्शियसनेस. डेफिनेशन काय बघितली होती, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिस्पॉन्ड टू आउटर एन्व्हायरमेंट इज नोन ॲज कॉन्शियसनेस. बरोबर. हे झालं कॉन्शियसनेस. ॲडॅप्टेशनमध्ये काय बघितलं होतं, ॲडॅप्टेशनमध्ये मेजर चेंजेस दाखवले जातात आणि होमिओस्टॅसिसमध्ये मायनर चेंजेस दाखवले जातात. होमिओस्टॅसिस आपल्यामध्ये होतं असं तुम्हाला सांगितलं होतं की मायनर चेंजेस होतात. होमिओचा अर्थ सेम आणि स्टेजेस म्हणजे स्टेज, म्हणजे सेम स्टेज. किती आउटर एन्व्हायरमेंट चेंज झालं तरी आपण आपली सेम स्टेज कॅरी करतो, सेम स्टेज कॅरी करतो. आपली काही स्टेज आपण बदलत नाही, त्याला म्हणायचं होमिओस्टेसिस. म्हणजे काय, शो मायनर चेंजेस. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, जेव्हा थंडी वाजायला लागते असं काही आवरण काय आपल्या शरीराभोवती तयार होत नाही. बरोबर, काहीच होत नाही, एकदम मायनर चेंजेस होतात. आपल्याला खूप थंडी वगैरे वाजते, आपण स्वेटर घालतो, एक्सटर्नली करतो. शरीरामध्ये काही चेंजेस होत नाहीत. बरोबर, त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. पण तुम्हाला ॲडॅप्टेशनमध्ये मी उंटाचं उदाहरण सांगितलं होतं. उंटाच्या पाठीवरती एक मदार असते, बरोबर, तुम्ही पाहिली असेल. ती का असते, तिथं अन्न साठवलं असतं, फॅट वगैरे साठवली असते, पाणी साठवलेलं असतं. तसं का असतं, कारण तो वाळवंटात राहणारा प्राणी आहे, त्याला पाणी मिळत नाही लवकर, अन्न मिळत नाही. तो दिवसेंदिवस अन्न आणि पाण्याशिवाय जगावा म्हणून तशी ती रचना झाली आहे त्याच्या पाठीवरती मदाराची. बरोबर. ते झालं मेजर चेंज, एकदम मेजर चेंज येतो. तशी काही रचना आपल्या शरीरामध्ये होत नाही. बरोबर, ती उंटाच्या झाली आहे, मग त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन. लक्षात घ्या. बरोबर, त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन. हे तुमचे स्पेशल 4 कॅरेक्टर्स. बरोबर, स्पेशल 4 कॅरेक्टर्स कोणकोणते होते, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस. त्यातलं कॉन्शियसनेस आणि मेटाबॉलिझमला काय म्हटलं होतं मी, डिफायनिंग फीचर म्हटलं होतं की त्याला अपवाद नाहीत. आणि ग्रोथ आणि रिप्रोडक्शनला काय म्हटलं होतं आपण, नॉन डिफायनिंग फीचर म्हटलं होतं
कारण त्याला अपवाद आहेत. कारण ग्रोथ सजीवांमध्येही होते आणि निर्जीवांमध्ये होते. सजीवांमध्ये इंट्रिन्सिक होत असेल तर निर्जीवांमध्ये ती एक्सट्रिन्सिक ग्रोथ होते, एक्सटर्नल ग्रोथ होते, बरोबर. आणि रिप्रोडक्शनला सजीवांमध्ये सुद्धा अपवाद आहेत. अपवाद आहेत ग्रोथ आणि रिप्रोडक्शनला, म्हणून ते काय आहेत, नॉन डिफायनिंग फीचर आहेत. आणि मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस काय आहेत, डिफायनिंग फीचर आहेत. डिफायनिंग फीचर म्हणजे काय सांगितलं होतं, ज्याला कोणतेही अपवाद नसतात ते डिफायनिंग फीचर, बरोबर. इथं आपला पहिला चॅप्टर बऱ्यापैकी आपण कवर केला आहे. जो काही राहू तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुमच्या ज्या काही शंका असतील, क्वेरी असतील, ते अगदी न लाजता तुम्ही प्लीज विचारा, कमेंटमध्ये लिहा आणि तुमचा फीडबॅक नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच.